तर मित्रांनो खास तुमच्यासाठी बनवलेला आहे 2024चं सगळ्यात पहिलं बर्थडे बॅनर. ओके, तर जे काही बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड बघू शकताय, सोबतच डिझाईनमध्ये मारलेले इफेक्ट्स आणि त्याच्यानंतर फॉन्ट, सोबतच फॉन्टला जे टेक्स्चर यूज केलं असेल तर ते सगळं. ओके, तर सगळं नवीन कन्सेप्टमध्ये आहे आणि एकदम जबरदस्त असा जो काही बॅकग्राऊंड असेल ते सुद्धा यूज केला आहे आणि जो बॅनर तयार झालेला आहे तो सुद्धा खरंच एकदम जबरदस्त असा तयार झालेला आहे. ओके, तर माझा जे क्लायंट होता त्या क्लायंटनं तर आपल्याला भरपूर सारे पैसे सुद्धा दिलेत आणि त्यांना ती डिझाईन खूप छान आवडली सुद्धा. ओके, तर त्याच्यामुळेच आपण सुद्धा ठरवलं की म्हटलं चला क्लायंटनं छान म्हणलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या फॅमिली सुद्धा ते आवडेलच, म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेला. ओके, तर हा जो काही व्हिडिओ असेल तर हा व्हिडिओ आहे मोबाईलवाल्यांसाठी. ओके, तर जर तुम्हाला PC वाला व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजेच फोटोशॉपवाला, तर त्याच्यामध्ये आपण डिटेल्समध्ये बघूया ते बॅकग्राऊंड कसं क्रिएट केलं, इफेक्ट्स कसे दिले, काय नाही, त्या सर्वांची डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मागणी करू शकता की फोटोशॉपचा व्हिडिओ पाहिजे म्हणून. ओके, बाकी मित्रांनो मोबाईलवाल्यांसाठी या ठिकाणी डिझाईन सांगितलेलं आहे, सोबतच PNG मटेरियल जे काही असेल तर ते सर्व तुम्हाला या ठिकाणी मी काय केलं प्रोव्हाइड केलं. ओके, तर मित्रांनो तुम्ही जर नवीन चॅनलवर आला असाल आणि फर्स्ट टाइम जर आपला व्हिडिओ या ठिकाणी बघत असाल तर अशाच पद्धतीचे इंटरेस्टिंग आणि ट्रेंडिंग वाले जे काही व्हिडिओज असतील ते आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर पटकन या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब नक्की करून टाका. ओके, बाकी चला आपण जाऊयात आता आपल्या जे काही इंस्टाग्राम असेल तर इंस्टाग्रामवर. ओके, तर जे काही इंस्टाग्रामची आयडी असेल ती तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल तर मित्रांनो या ठिकाणी मी जे काही छोट्या छोट्या रील्स असतील ते सुद्धा अपलोड करत असतो आणि त्याच्यासोबत जे काही डिझाईन्स असतील ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळून जात राहतील. ओके, तर काही डिझाईन्स आपण व्हिडिओ या ठिकाणी करू शकत नाही, त्याच्या पद्धतीच्या सुद्धा जे काही डिझाईन्स असतील ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. त्याच्यामुळे नक्की या ठिकाणी एक वेळेसला व्हिजिट करा. त्याची जी काही लिंक असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सोबतच जर तुम्हाला नाव सर्च करून जायचं असेल तर तुम्ही नाव वर स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकताय. तर ही वाली आयडिया आहे, तर या ठिकाणी जाऊन नक्की एक वेळेसला फॉलो करून टाका. ओके, चला तर मित्रांनो आता आपण जाऊयात आपला जे काही डिझाईनचा ॲक्च्युअल पार्ट असेल तर तिकडे. ओके, तर जे काही बॅकग्राऊंडचं PNG मटेरियल असेल तर या ठिकाणी तुम्हाला दिलेला, तुम्ही फोल्डरचं नाव बघू शकताय, बर्थडे डिझाईन अशा पद्धतीनं नाव दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सर्व PNGs तुम्हाला या ठिकाणी दिले आहेत. ओके, आता आपण काय करूयात माहिती आहे काय, थोडंसं ह्या डिझाईनचं जे काही असेल तर पोस्टमार्टम करूयात. ओके, तर पोस्टमार्टम म्हणजे काय, तर जे काही डिटेल असेल ते तुम्हाला या ठिकाणी सांगून येतो. ओके, सगळ्यात पहिले आपण आपलं जे काही बॅकग्राऊंड असेल तर बॅकग्राऊंड घेतलेलं. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली पहिलं जी काही लेअर असेल बॅकग्राऊंडची ती लेअर या ठिकाणी दिसणार नाही. तर ह्या जे काही बॅकग्राऊंड असेल याच्यामध्ये टोटल 6 ते 7 लेअर्स होत्या, तर ते मी मर्ज केलेल्या आणि मर्ज केल्याच्या नंतर हे जे काय असेल ते बॅकग्राऊंड या ठिकाणी क्रिएट झालेलं. ओके, आता हे जर तुम्हाला शिकायचं असेल, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की ही डिझाईन प्रॉपरली फोटोशॉपमध्ये या ठिकाणी तयार केली होती आणि ती या ठिकाणी मी घेऊन आलेला. ओके, आता तुमची जर डिमांड असेल की हे फोटोशॉपवर शिकायचं आहे आम्हाला, तर नक्कीच आपण या ठिकाणी व्हिडिओ करूयात त्याच्यावर आणि मी सुद्धा तयार आहे. फक्त तुमचा रिस्पॉन्सची वाट बघत आहे, तर जसं तुमचा रिस्पॉन्स येईल लगेच आपण या ठिकाणी व्हिडिओज क्रिएट करू नका. ओके, चला पुन्हा येऊ बॅकग्राऊंडवर. तर बॅकग्राऊंड या ठिकाणी यूज केलेला आहे, तुम्ही साईडला या ठिकाणी बघू शकता. जो काही किल्ल्याचा पार्ट असेल, ओके, ज्याला की कॅस्टल म्हणतात, तर ते आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. त्याच्यानंतर जो काही ब्लॅक या ठिकाणी फॉग असेल तो आपण मारलाय आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर झूम केलं बॅकग्राऊंडला त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल नवा गंध नवा आनंद असा जो काही आपला डायलॉग असतो तर तो डायलॉग आपण या ठिकाणी काय केला, छोट्या छोट्या लेटरमध्ये टाकलाय. त्याच्यानंतर काही जागी त्याला इरेज केलंय आणि बॅकग्राऊंडमध्ये पूर्णपणे मर्ज करून आपण या ठिकाणी टाकलेला. ओके, त्याच्यानंतर बाकीच्या जे काही एक्स्ट्राच्या गोष्टी असतील ते काही आपण याच्यामध्ये यूज केलेल्या नाही आहेत. ओके, अशा पद्धतीनं आपला बॅकग्राऊंड क्रिएट झाला. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर जे काही मॉडेल्स असतील तर मॉडेलचे जे काही 3 फोटो असतील ते मी एकत्र केलेले आहेत. ओके, आता भरपूर जणांचा हा सुद्धा प्रॉब्लेम आहे की भाई ते खालून जे तू कर्व मारले ते कर्व कसं केले आणि त्याच्यानंतर हे जे काही स्ट्रक्चर असेल ते स्ट्रक्चर कशा पद्धतीने सेट केले. ओके, तर मित्रांनो तुम्ही जर प्रॉपर पिक्सलमध्ये ही डिझाईन या ठिकाणी क्रिएट करायची म्हणला तर तुम्हाला करता येणार नाही. पहिले तुम्हाला अशा पद्धतीचं जे काही स्ट्रक्चर असेल 3 फोटोचं 2 फोटोचं ते तुम्हाला क्रिएट करावं लागणार आहे आणि ते क्रिएट केल्याच्या नंतर त्याची PNG करून आणून मग तुम्ही पिक्सलमध्ये या ठिकाणी काय करू शकता, तयार करू शकता. ओके, आणि हे कसं करायचं याचा मागच्या वर्षी मी व्हिडिओ टाकला होता, तर त्या व्हिडिओला सुद्धा चांगला रिस्पॉन्स होता. समजा तुम्हाला जर नवीन ट्रिकमध्ये शिकायचं असेल की बाई कसं करू शकता मोबाईलवर काय नाही, तर नक्कीच कमेंट करा, त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ तयार करायला तुमचा भाऊ या ठिकाणी अवेलेबल आहे. ओके, तर मित्रांनो डिझाईन तुम्ही या ठिकाणी दोन्ही ॲप्लिकेशनमध्ये तयार करू शकता. एक तर तुम्ही पिक्सलमध्ये करू शकता किंवा तुम्ही पिक्सार्टमध्ये करू शकता. ओके, पण जे मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं होतं तसं स्ट्रक्चर तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल पाहिजे तरच तुम्हाला डिझाईन या ठिकाणी करता येणार. ओके, तर एक तुम्हाला पील फाईल मिळावी म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला पिक्सलमध्ये दाखवतोय. जर ॲक्च्युअल जे असेल तर ते मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की वर्क सगळं फोटोशॉपवर केलेलं आहे, तर मला बिलकुल इंटरेस्ट नाही की तुम्हाला असं काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन द्या. तुम्हाला पाहिजे असेल तर आपण नक्की या ठिकाणी फोटोशॉपवर करूयात. ओके, बाकी या ठिकाणी हे न्यू टेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी डिलीट करून इथे 3 डॉटवर क्लिक करून इमेज साईजवर जायचं आहे आणि जी काय हाईट आणि विड्थ असेल तर ही तुम्हाला या ठिकाणी किती सेट करायचं आहे. तर या ठिकाणी जे काही विड्थ असेल ते विड्थ तुम्हाला टाकायचे आहे 5000 आणि जे काही हाईट असेल तर हाईट तुम्हाला टाकायचे मित्रांनो 6000. ओके, अशा पद्धतीनं 5/6चा जो काही रेशो असेल हा क्रिएट करून आपल्याला ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर डबल चौकोन कलर्समध्ये जायचं आहे आणि व्हाईट रंग या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आता जे काही फोल्डर दिलं असेल मी तर ते फोल्डर तुम्हाला या ठिकाणी काय करायचे, ओपन करून घ्यायचं. ओके, ते फोल्डर अशा पद्धतीने येऊन जाईल. फोल्डर आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड सर्वात पहिले घ्या. त्याच्यानंतर सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करून रिलेटिव्ह साईज 100%. त्याच्यानंतर हे या
ठिकाणी लॉक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि या ठिकाणी आता जे मी मॉडेलचे फोटोज तुम्हाला स्टार्टिंगला दाखवले होते तर ते तुम्हाला या ठिकाणी यूज करायचे. ओके, तर आता कोणी कमेंटमध्ये जाऊन म्हणू नका की तू ऑलरेडी क्रिएट केलं होतं. तर मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला की ॲक्च्युअलमध्ये हे कसं बनवलं काय नाही. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट करा म्हणून सांगितले तुम्हाला. सो तुमची डिमांड आली की भाई हा ठीक आहे याच्यावर सुद्धा पाहिजे आम्हाला व्हिडिओ, तर नक्की आपण एक या ठिकाणी व्हिडिओ क्रिएट करूयात. ओके, खूप इझी गोष्ट आहे ती. तो जे काही छोट्याशा ट्रिक्स असतील ते मी तुम्हाला सांगून देईल जेणेकरून तुमची PNG सुद्धा फाटणार नाही आणि बाकीच्या सुद्धा जे काही गोष्टी असतील ते तुम्हाला या ठिकाणी जास्त काही करायचे टेन्शन येणार नाही. ओके, आता मित्रांनो या ठिकाणी मी हे जे काही सेटअप असेल पूर्ण फक्त तुम्हाला बॅकग्राऊंड नाही दिले तर त्याच्यासोबत हे सगळ्या जे काही PNGs मी या ठिकाणी यूज करतो सगळ्या तुम्हाला दिल्यात. ओके, तर काही जणांचं म्हणणं होतं की भाई आमचं बॅनर फाटतंय किंवा अदर गोष्टी होतात, तर या ठिकाणी हे जे काही PNGs दिले असतील हे PNG घ्या, तुम्ही तो स्वतःहून क्रिएट करून बघा की तुमचं ॲक्च्युअलमध्ये बॅनर फाटतंय का कसं होतं ते, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जे काही तुमचे प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. तुमच्या डिझाईनची सुद्धा ॲक्च्युअल जे काही क्वालिटी असेल ती क्वालिटी तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की बस कशा पद्धतीचं होऊ शकतं काय नाही ते, मग त्याच्यामध्ये काय बदल करायचे ते मी तुम्हाला नंतर सांगेल. ओके, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर झाल्याच्या नंतर इथं क्लिक करायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी माहिती आहे का, इथं कुठे मॉडेलचा फोटो वगैरे आपल्याला यूज करायची आवश्यकता नव्हती. तर डायरेक्टली आपण काय केलेलं या ठिकाणी जे काही नाव असेल तर ते नाव टाकलेलं. ओके, आता हे नाव टाकल्याच्या नंतर काय वेळेसला आपण आमचे लाडके मित्र वगैरे असं टाकत असतो. तर हे जे काही सर असतील तर हे एका कंपनीचे CEO आहेत, त्यांची ॲग्रिकल्चरची कंपनी होती, तर त्यांचं जे काही पद असेल तर ते पद आपण या ठिकाणी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं जे की आपण टेक्स्ट या ठिकाणी यूज केला होता, म्हणजे जे की आपण नेमप्लेट यूज करतो शुभेच्छुकसाठी, तर ती या ठिकाणी छोटीशी कॉर्नरला मी ॲड केलेली आहे आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला या ठिकाणी त्यांचं जे काही टेक्स्ट असेल तर ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तर त्यांचं जे काही होतं त्यांच्या स्टाफ मेंबरकडून डिझाईन होती ती, तर त्यांचं जे काही नाव असेल त्यांच्या कंपनीचं ते आपण या ठिकाणी काय केलेलं ॲड केलेलं. तुम्हाला सुद्धा असंच करायचं आहे. आणि आता हा जो काही फॉन्ट असेल, आता खाली जे शुभेच्छुक नाव टाकलेलं असेल किंवा वर जे CEO टाकले तर हा एक बालू नावाचा गुगल फॉन्ट आहे, तर त्याच्यामध्ये मी या ठिकाणी यूज केलेला. तर बऱ्याच जणांची मागणी असते की बाई एक्झॅक्टली कसं यूज केलं काय नाही, तर ते तुम्ही याच्या मार्फत या ठिकाणी काय करू शकता, यूज करू शकता. ओके, आता याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, सर्वात पहिले आपला जो काही मेसेजचा PNG असेल तो आपल्याला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा काय अशा पद्धतीनं, आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आता आपला जो काही लोगो असेल तर तो लोगो टाकू शकता. पण लोगो टाकण्याच्या आधी या ठिकाणी एक मी डेट PNG ॲड केली होती, तर तुम्ही सुद्धा एक डेट PNG या ठिकाणी ॲड करू शकता. आणि ह्याची जे काही ओपेसिटी असेल तुम्ही थोडीशी कमी जास्त या ठिकाणी करू शकता जेणेकरून ते अजून तुम्हाला बेटर या ठिकाणी दिसून जाईल. ओके, त्याच्यानंतर सर्वात शेवटी काय केलेलं आहे मी, आपला जो काही लोगो असेल तर ते लोगो या ठिकाणी मी ॲड करून घेतलेला आहे. तर हे सगळं प्रॉपरली या ठिकाणी लावल्याच्या नंतर जे काही डिझाईनचं स्ट्रक्चर असेल ते तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं झालंय. तर सेम या ठिकाणी तुम्ही क्रिएट करू शकता. तर याचा जो काही व्हिडिओचा पासवर्ड असेल तर तुम्हाला टाकायचा आहे 1515. किती टाकायचा आहे, 1515 हा पासवर्ड आहे 4 अंकाचा. टाकल्याच्या नंतर लगेच तुमचे जे काही फाईल्स असतील ते फाईल्स या ठिकाणी ओपन होऊन जातील. ओके, तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि बाकी तुम्हाला काही अडचणी वाटल्या असतील तर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन सुद्धा मला DM या ठिकाणी करू शकता. बाकी मित्रांनो भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.